वय माझ्या मोठ्या ताईचा फोन आहे. बरं दिवसांनी फोन केली. हॅलो, हा ताई बोल ना. अगं काय नाही, भांडी घासत होती. हा पोरं जेवलेली भांडी घासत होती. बोल की. बरी असेल का बरी की? हा बरी आहे का? दादाच कोणाला पडेल काय म्हणतो का? हा रस खायला बोलतो होय. हा 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 ठीक ठीक. हा अगं सुनबाई हा काय इकडे म्हणतो ये बाई? गं. आली आली. इकडे ये. वहिनीला होय. की दादाचा फोन आला आणि माझ्या बायकोचा फोन आला. आम्हा हा आमरस खायला बोलवलं. आमरस खायला बोलले होय. आम्हाला दोघीला पण जायचंय. हा कुणीकडे चालल्या मग आता? नाही मोठ्या छोट्या भावाकडे छोट्या जायचं भाऊ. पुण्याला जायचं तर पुण्याला राहतोय ना आता. होय. सगळं चांगलं झालं आता गाडी बिडी घेतला आणि हा. नोकरी पण लागली त्याला म्हणून आम्ही पुण्याला चाललोय. बारकी मोठ्या भावाकडे नाही जाते. मोठ्या भावाकडे काय त्याच्या गावात काय गाड्या पण भेटत नाही आणि रस्त्याला उभा राहते भर उन्हामध्ये आणि एका घेऊन कुठे जाऊन थांबायचं त्या गावाला जायला. बरोबर होय हा, मग आता त्याच्यामुळे कडूच लागते. आपण नाही 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 पुण्याला अगं तुमच्या दोघे बहिणीला की नाही असं मानलं पाहिजे मानलं पाहिजे. अगं आता त्याच्यावर गरज पडली त्याच्यावर आता म्हणजे वाईट वेळ आली म्हणून तुम्हाला ननका भाऊ सुचलाय. नोकरीवाला भाऊला तुम्हाला पाहिजे. अगं पण ती नोकरी त्याला कशी लागली कोण लावून दिलं कोणी कष्ट केलं आ? अगं तुझ्या मोठ्या भावानेच त्याला नोकरी लावून दिली. आता मोठ्या भावावर वेळ आली म्हणून तुम्हाला छोटा भाऊ लागते. हा अगं तुमचे लग्न 10-10 लाख रुपये कर्ज काढून लग्न लावून दिला त्यानं तुमचे. आ एवढे उपकार लगेच फेडताय होय गं? बरं का माझं माझ्या मोठ्या बहिणीच्या नादीला पुन्हा मी पण लय बावटासारखी वागत होती. नाही आहो माझ्या मोठ्या भावाचे कष्ट मला काही दिसले नाहीत आहो. कारण मी सगळ्या गोष्टी विसरून गेल्या होत्या. बारक्याचं बघण्यामध्ये आहो मी मोठ्याचे कष्ट त्यांनी माझ्या बापासाठी काय काय केलेले त्याच्या लेकरासाठी त्याच्या संसारासाठी त्यांनी किती झटलं आणि आमच्या दोघी बहिणीसाठी त्यांनी किती कष्ट केले आहो ते मी खरंच आहो मी सगळं विसरले होते आहो. सॉरी बरं का सासूबाई तुम्ही मला सांगितलं लवकर. इंग्लिश भाषेत तुझ्या सॉरी म्हणशील म्हणून तुला ज्ञान सांगायला लागत सुनबाई. बाई एक गोष्ट लक्षात ठेव माहेरचं उपकार कधी विसरू नको. मोठ्या भावाने नाही, तुझ्या नाही, लय कष्ट सासूबाई, केली मी जाणार आहे. अगं. नाही, तुझ्या मी मायला जाते. बापाला तुम्हाला लय कष्टाने त्यांनी सांभाळलंय. त्यानं स्वतःचा संसार त्यानं कधी बघितला नाही पण तुमच्या दोघी बहिणीसाठी भावासाठी त्यानं असं पायाचं मात्र केला पण त्यानं स्वतःचा कधी विचार केला नाही. त्याच्यामुळं कधी विसरू नका ग त्याला. त्याच्या घरी चटणी भाकर मिळू दे. त्याच्या घरी आनंदाने 4 दिवस राहून खाऊन या. आता श्रीमंताच्या घरी तर कोणी बी जाते अहो, मी वाडा माझ्या बघायला. बहिणीच्या नादीला लागून आम्ही काही पण मूर्खासारखी करत होते आहो. तुम्ही माझे डोळे उघडल्यात बरं का वेळेवरती. नाही आता ठरव कुठं जायचंय तुला ते. माझ्या दादाकडे जाणार हा. माझ्या आई वडिलांना सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेव. ए ताई ऐक आपण दादाकडे जाऊ का? हा पप्पाकडे नको जायला पुण्याला. आपल्या मोठ्या भावाने आपल्यासाठी किती काय काय केलंय अगं. मग आता ह्याला 4 दिवस झाला नोकरी लागली म्हणजे लगेच आपण याच्याकडे जाऊन डोळे फिरवायचे का? नाही अगं मोठ्या भावाने आपल्यासाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी लई कष्ट केले त्यांनी त्याच्या स्वतःसाठी कधीच त्याचा स्वतःचा विचार कधी केला नाही. मी तर जाणार आहे गावाला भावाकडे मोठे. हॅलो दादा. हा बोल की बाई बरी आहेस की? मी तुझ्याकडे येणार आहे रस होय कवा येऊ म्हणालीस? होय सुट्ट्या लागल्यात होय. हा. सोयरा भिवल्यात की तुला माझी परिस्थिती माहित आहे की? अरे असं दे रे काय नाही तुझ्या घरी चटणी भाकरी असेल तरी चालेल बाबा पण आम्हाला तुझ्या नाही घरी बाई नाही तुमची लेकर आता शहरात राहिलेली होय का? नाही, नाही, नाही. हा, येते, बरोबर येते. ये हा, संध्याकाळपर्यंत ये बहीण ये. हा. बघ बाई माझा दादा मी येते म्हणल्या ना